गंभीर व दीर्घकालीन आजारांनी ग्रस्त रुग्णांना वेदनामुक्त आणि सन्मानाने जीवन जगता यावे यासाठी राज्य शासनाने हाती घेतलेली पॅलिएटिव्ह केअर योजना आता देशासाठी दिशादर्शक ठरत आहे. आरोग्य क्षेत्रातील ही महत्त्वाकांक्षी योजना राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार शासनाने व्यक्त केला असून यामुळे हजारो रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळणार आहे. कर्करोग, मूत्रपिंड निकामी होणे, हृदयरोग, मेंदूविकार अशा गंभीर आजारांमुळे अनेक रुग्ण दीर्घकाळ वेदना सहन करत जगत असतात. अशा रुग्णांना केवळ उपचारच नव्हे तर मानसिक, सामाजिक आणि भावनिक आधार देणे तितकेच आवश्यक असते. हीच गरज लक्षात घेऊन महाराष्ट्राने पॅलिएटिव्ह केअर सेवा अधिक बळकट करण्याचा निर्णय घेतला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांपासून ते जिल्हा रुग्णालयांपर्यंत प्रशिक्षित वैद्यकीय पथके तयार केली जात असून घरच्या घरी सेवा देण्याचाही प्रयत्न केला जात आहे. राज्यातील आरोग्य यंत्रणेने या योजनेअंतर्गत डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. वेदना नियंत्रणासाठी आवश्यक औषधांची उपलब्धता सुनिश्चित केली जात असून रुग्णांच्या सन्मानपूर्वक जीवनाला प्राधान्य दिले जात आहे. ग्रामीण भागातही ही सेवा पोहोचविण्यावर विशेष भर दिला जात आहे, जेणेकरून दुर्गम भागातील रुग्णांनाही गुणवत्तापूर्ण सेवा मिळू शकेल. या उपक्रमाच्या निमित्ताने राज्यातील आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तज्ज्ञांचा आरोग्यरत्न पुरस्कारांनी गौरव करण्यात आला. या पुरस्कारांमुळे आरोग्य सेवेत कार्यरत असलेल्या व्यक्तींना प्रेरणा मिळत असून समाजात आरोग्याविषयी जागरूकता वाढीस लागली आहे. पॅलिएटिव्ह केअर ही केवळ उपचार पद्धती नसून रुग्णकेंद्रित दृष्टिकोन असल्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. महाराष्ट्राने आरोग्य व्यवस्थेत केलेल्या या सकारात्मक बदलामुळे इतर राज्यांनाही मार्गदर्शन मिळणार आहे. आरोग्य सेवा केवळ रोगनिवारणापुरती मर्यादित न ठेवता जीवनाची गुणवत्ता सुधारण्यावर भर देणे ही काळाची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. पॅलिएटिव्ह केअरच्या माध्यमातून रुग्णांना वेदनामुक्त आयुष्य देण्याबरोबरच त्यांच्या कुटुंबियांनाही भावनिक आधार मिळत आहे. राज्य शासनाच्या या पुढाकारामुळे समाजात गंभीर आजारांविषयी संवेदनशीलता वाढण्यास मदत होत आहे. पॅलिएटिव्ह केअरविषयी जनजागृती, प्रशिक्षित मनुष्यबळ आणि औषधांची उपलब्धता या तिन्ही बाबींवर लक्ष केंद्रित करून महाराष्ट्राने आरोग्य क्षेत्रात नवा आदर्श निर्माण केला आहे. देशातील इतर राज्यांनीही या मॉडेलचा अभ्यास करून अशीच प्रभावी यंत्रणा उभी करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.